तू असतीस तर भाग 10. रविवारी सकाळी कार्तिक प्रणवला कॉल करतो. गुड मॉर्निंग मित्रा, कसा आहेस तू? कार्तिक म्हणतो. प्रणव झोपेतच कॉल उचलतो आणि त्याला गुड मॉर्निंग बोलतो. अरे, इतक्या सकाळी कोण कॉल करतं? अजून 9 पण नाही वाजले आहे. कार्तिक. अरे, कुंभकर्णासारखा झोपून नको राहू. बाहेर बघ किती ऊन पसरले. प्रणव उठून बसतो. खिडकीमधून ऊन येत असतं. अरे, तू स्वतः कधी सकाळी उठलेला मला आठवत नाही आणि इतक्या दिवसांनी कशी काय आठवण आली तुला? कार्तिक हसून त्याला बोलतो. बराच बदल झालाय आयुष्यात आता मित्रा. प्रणव हसतो. मी समजू शकतो. असं होतच. कधी भेटायचं आपल्याला? कार्तिक विचार करतो. आणि दुपारी भेटूया 4ला. मी निघालो की कॉल करतो तुला. प्रणव चालेल बोलून कॉल ठेवतो. दुपारी कार्तिक आणि प्रणव भेटतात. प्रणव बघत असतो. कार्तिक खूप जास्त खुश आहे. त्याला खूप काही सांगायचंय पण हिम्मत होत नाही आहे. कार्तिक त्याला बोलतो. आजपर्यंत मी इतका खुश कधीच नव्हतो. मला आता बाकी कशाचं पण आकर्षण नाही. प्रणवला पण त्याला खुश बघून बरं वाटतं. कार्तिक त्याला सांगत राहतो. सुप्रिया सोबत बोलायला मी इतका उशीर का केला असं मला होतंय. आधीच तिला भेटलो असतो तर किती बरं झालं असतं. तिच्यामुळे मी आनंदी राहायला शिकलोय. तिच्यासाठी काय करू आणि काय नाही असं मला होतं. हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. नाहीतर माझी कधीच तिच्यासोबत बोलायची हिंमत झाली नसती. प्रणव शांतपणे त्याचं सगळं ऐकून घेतो आणि बोलतो. कार्तिक, तू खूप चांगला व्यक्ती आहेस म्हणून ती तुझ्या सोबत आहे. तिला पण तुला ओळखायला वेळ नाही लागला. प्रणव बोलता बोलता शांत होतो. कार्तिकला पण कळत नाही काय झालंय. कार्तिक त्याला विचारतो. काय झालं? तू शांत झालास? तुझ्या मनात काहीतरी आहे जे तू मला सांगत नाही आहेस. प्रणव नकारार्थी मान हलवतो आणि असं काही नाही म्हणून विषय टाळतो. कार्तिकला ती गोष्ट खटकत असते आणि तो प्रणवला बोलतो. तू काही पण मनात ठेवू नकोस प्लीज. जे काही तुझ्या मनात आहे ते मला स्पष्ट सांगून टाक. प्रणव नजर चोरत असतो पण शेवटी तो हिम्मत करून त्याला बोलतो. मी काही पण बोललो तर आता तुला राग येईल. त्यामुळे आपण नको बोलायला काही गोष्टींबद्दल. कार्तिकला कळत नाही प्रणव असं का म्हणतोय. कार्तिक म्हणतो. तू सांगितलं नाही तर मला कळणार कसं? प्रणव एक श्वास घेऊन हिम्मत करून त्याला बोलतो. कार्तिक, तू सुप्रियाला अजून पण खरं सांगितलं नाही आहेस ना? कार्तिक काहीच बोलत नाही. प्रणव परत म्हणतो. मी तुला सांगितलं होतं ही खूप व्यक्तिगत गोष्ट आहे. पण आज मी मित्र म्हणून तुला सांगू नाही शकलो तर पुढे जाऊन मला जास्त वाईट वाटेल. आणि बघ, तिला तू आवडतो. त्यामुळे तू तिला खरं सांगितलंस तर ती समजून पण घेईल कदाचित. पण तू असंच खोटं बोलत राहिला तर पुढे जाऊन तू खूप प्रॉब्लेममध्ये येशील आणि मला परत तुला त्या परिस्थितीत नाही बघायचंय. प्लीज गो टॉक टू हर वन्स. कार्तिक जवळ काहीच उत्तर नसतं. थोडा वेळ शांत राहून तो बोलतो. मी नाही करू शकणार. हे तिला जर माहिती झालं हे सगळं खोटं आहे तर ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. खूप हळवी आहे रे ती. ती नाही सहन करू शकणार हे सगळं. आणि आता मी पण गुंतलोय तिच्यात. प्रणव त्याला म्हणतो. मला खरंच कळत नाही आहे तुला कसं समजवावं. कार्तिक पण ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. तो त्याला बोलतो. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे. मी काहीतरी पुढे जाऊन सांगेल तिला. पण आता नको. मी पहिल्यांदा फील करतोय प्रेम आणि तिला मला दुखवायचं नाही आहे. तुझ्यासारखे माझे खूप अफेअर्स नव्हते. प्रणव हसतो आणि त्याच्याकडे बघतो आणि बोलतो. तुला पण माहिती आहे अशा किती गर्लफ्रेंड्स होत्या माझ्या. ते दोघंही हसतात. प्रणव त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणतो. ठीक आहे, आपण असं समजूया की सुप्रियाला काही दिवस हे नाही माहिती होणार. पण प्रणव बोलायचं थांबतो. कार्तिक विचारतो. पण काय?
प्रणव बोलतो, तू मागची फिल्म बंद झाली त्यानंतर तू नवीन प्रयत्न करणे पण थांबवलंय. कार्तिकला राग येतो. तुला माहिती आहे मी किती मेहनत घेतली होती त्या प्रोजेक्ट करता. दिवस रात्र एकत्र केला होता. आणि झालं काय? आणि सगळे आज असेच आहे. मला माहिती आहे माझा विश्वास उडाला आहे या सगळ्यावरून. कार्तिक, तुला एक वाईट अनुभव आला म्हणून तू तुझं आवडतं काम थांबवणार आहेस का? तुला असे बरेच लोक भेटतील तर तू अजून नीट सुरुवात पण केली नाही आहेस. इतक्या लवकर तू हार मानणार आहे का? आणि तू फिल्म्स करता स्वतःला तयार करतोयस. असं जरी असतं तरी मला बरं वाटलं असतं. किती दिवस असं शोरूमचंच काम बघणार आहेस? तुझी गरज नाही आहे इथे. थोडे दिवस तू काम केलंस ठीक आहे. आता तू तुझा वेळ वाया घालवायला नको. कार्तिकच्या मनात हे खूप दिवसापासून सुरू असतं. पण आज त्याला कोणीतरी हे बोलून दाखवतं तेव्हा त्याला पण ती गोष्ट रिअलाइज होते. कार्तिक शांतपणे प्रणवचा ऐकत असतो. प्रणव त्याला बोलतो, आधी तू इतक्या गोष्टी सांगायच्यास, किती उत्साहाने पिक्चर बद्दल बोलायचास. मी अजून पण वाट बघतोय तुझा नवीन स्टोरीची. तू पुढे जाऊन पिक्चर बनवलास तर सगळ्यात जास्त अभिमान मला वाटेल. तुझ्या घरच्यांना वाटेल, कारण हे तुझं एकट्याचं स्वप्न नाही आहे. कार्तिकच्या डोळ्यात पाणी येतं. प्रणव त्याच्या खांद्यावरून हात फिरवतो. कार्तिक बोलतो, तुला असं वाटणे साहजिक आहे. पण मला स्वतःलाही नाही आवडत दुसरा कुठलाही काम करायला. सतत स्टोरी सुरू असतात माझ्या मनात. आणि मी काम सुरू केलंय नवीन स्टोरीवर. पूर्ण झालं की पहिल्यांदा तुला सांगणार. पुढे काय या विचाराने मला पण रात्री झोप येत नाही. पण आता मला काहीतरी केलंच पाहिजे. बरं झालं आपण आज भेटलो. बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. कार्तिक घरी येतो आणि आईसोबत जेवायला बसतो. पण तो शांत असतो. तो स्वतःमध्येच हरवलेला असतो. आई त्याला बघत असते. ती काहीतरी विचारते पण त्याचं लक्ष नसतं. जेवून झाल्यावर तो टेरेसवर जाऊन फेऱ्या मारत असतो. तेव्हा त्याची आई पण तिथे येते. ती कार्तिकला विचारते, काय झालं आज इतका शांत का आहे तू? कार्तिक काही नाही असं म्हणून विषय टाळतो. पण त्याच्या मनाची घालमेल त्याच्या आईला कळत असते. ती त्याला म्हणते, किती दिवस झाले आहे तू नुसतं काम करतोय. थोडा ब्रेक घे, कुठे जाऊन ये, मित्रांना भेटून ये, बरं वाटेल. कार्तिक बोलतो, काम खूप आहे असं मध्येच सोडून मध्येच कुठे जाऊ? आई म्हणते, काम आधी पण होतं आणि नंतर पण राहणार आहे. तू कुठे गेला म्हणून काम थांबणार नाही आहे. पण तुझी वेळ महत्वाची आहे. हे काम करण्यासाठी बाकी लोक आहेत. कार्तिक म्हणतो, तुम्ही माझ्यावर आधीच बराच खर्च केलाय. मला परत तुमच्यावर कोणतं ओझं नाही व्हायचंय. आई हसते, अरे अजून खूप वेळ आहे तुझ्याकडे. तू हे काय घेऊन बसला आहेस? तू नको काळजी करू आमची. तू तुझा शोध घे, बाहेर पड, ओळख बनव. त्यासाठी इथून निघणे गरजेचं आहे. मला पण खूप काही करायची इच्छा होती. पण आमच्या वेळेस बऱ्याच गोष्टी शक्य नव्हत्या. आई वडील प्रत्येक निर्णय घ्यायचे. आता तसं नाही आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं बंधन नाही आहे. मग कशाला अडकून राहत आहेस एकाच ठिकाणी? कोणाला पण खुश करायचं किंवा मन ठेवण्याच्या फंदात तू नको पडूस. तू स्वतंत्र आहेस आणि मी तुझ्या पाठीशी आहे. तुला हवं ते कर. तुला चुका करायची मुभा आहे. कार्तिकला हे ऐकून बरं वाटतं. त्याचा उत्साह परत येतो. नवीन मार्ग शोधण्यासाठी तो मोकळा होतो. बाबांना काय सांगायचं याची थोडी काळजी त्याला असते. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.